रेमेडीमध्ये फक्त ही एक वस्तू मिक्स करून लावा, तुमचा चेहरा एकदम गोरा दिसेल. इतका गोरा होईल की तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरजच वाटणार नाही. जर तुम्ही याचा लाईव्ह रिझल्ट पाहायचा असेल तर हा व्हिडिओ एंडपर्यंत जरूर पहा. तर तुम्हाला याचा राईट डेमो म्हणजेच राईट रिझल्ट पाहायला मिळेल. व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला विसरू नका आणि कोणतीही स्टेप स्किप करू नका. अदरवाईज तुम्हाला समजणार नाही की ही रेमेडी कसं तयार केली त्याचा उपयोग कसा करायचा. तुम्ही जर स्किप करून पाहिलात तर तुम्ही खूप काही मिस करू शकता. चला तर मग पाहूया की हा रेमेडी तयार कसं करायचं आणि त्याचा उपयोग कसा करायचा. सर्वात पहिले की तुम्ही कोणतेही फेस पॅक तयार करताना त्यासाठी एक रिक्वायरमेंट लागते, ती म्हणजे खाली बाउलची आणि एक स्पूनची. त्यामुळे ती रेमेडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला समजले असेल की मेन वस्तू आपण येथे काय यूज करणार आहोत. तर आपण यूज करणार आहोत कर्ड म्हणजेच दही. चला तर मग मी दही घेतली आहे. दही ही आपल्या चेहऱ्यावर डीप क्लिन्झिंगचं काम करते. जर रोज आपण चेहऱ्याला दही लावले तर आपला चेहरा नॅचरली मॉइश्चराइज राहते. दही हे स्किनवरचे सर्व डाग धब्बे नाहीसे करते. तसेच आपण चेहऱ्यावर ह्या प्रकारे दही लावले तर पिंपल्स आणि पिगमेंटेशन पासूनही आपल्याला सुटकारा मिळू शकतो. तसेच दह्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त त्यात प्रोबायोटिक्स असतात जे त्वचेला पोषक पुरवठा करतात. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड आणि अल्फा हायड्रॉक्साइड त्वचेच्या मृत पेशींना प्रभावीपणे काढून टाकण्यासाठी मदत करते. तसेच त्यातील कॅल्शियम तुमच्या निस्तेज त्वचेला हायड्रेट करते. या व्यतिरिक्त दही आपल्याला त्वचेतील अतिरिक्त तेल उत्पादन नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. तसेच दह्यातील झिंक घटक त्वचेच्या पेशींच्या वाढीस गती देतात. त्यामुळे त्वचा ही आपली ताजी व तरुण दिसते. घरातील नुस्खे वापरून आणि स्किनला चेहरा गोरा बनवा. तसंच चला तर मग दही किती घ्यायची पाहूया. एक स्पून आपल्याला येथे दही घ्यायचे आहे. तर येथे आपल्याला काय ऍड करायचं आहे ते पाहूया. तर से इम्पॉर्टंट चीज आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितले की 1 इन्ग्रेडियंट आपल्याला येथे ऍड करायचं आहे. आपल्याला येथे ऑरेंज पील पावडर घ्यायचं आहे. 1 स्पून आपल्याला ऑरेंज पील पावडर इथे मी घेतली आहे. ऑरेंज पील पावडर इथे मी नॅचरली तयार करून घेतली आहे. ऑरेंजच्या पील्सला उन्हात वाळवून त्या पील्सला मिक्सरमध्ये काढून त्याची पावडर तयार करून घेतली आहे. तुम्ही मार्केटमध्ये जे ऑरेंज पील पावडर मिळते ती पण घेऊ शकता. ऑरेंज पील पावडरमुळे त्वचा ही उजळते, कारण वातावरणामुळे किंवा प्रदूषणामुळे आपली त्वचा ही काळवंटे. तर नॅचरल ऑरेंज पील पावडरमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास आपल्याला मदत होतो. तसेच कोलॅजन बूस्ट करते. तसेच पिंपल्स आणि त्यांचे डाग कमी करण्यासाठी सुद्धा ऑरेंज पील पावडर ही मदत करते. ऑरेंज पील पावडर मधील घटकामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होतात. तसेच ह्यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी मुळे आपली त्वचा रिजनरेट होते. तसेच यामुळे ओपन पोर्सचा पण त्रास कमी होतो. तसेच ही रेमेडी आपल्याला हेल्प करते ग्लो. तर आपण पाहूया याचा लाईव्ह रिझल्ट. जसे मी म्हटले होते की ही रेमेडी मी माझ्या स्किनवर लावणार आहे, तसेच ही रेमेडी स्किनवर लावताना आपल्याला पाहायचं आहे की आपली स्किन एकदम क्लीन असायला हवी. तर ही रेमेडी आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या सहाय्याने या हाताने पण लावू शकतो. आपण डेली मेकअप करतो त्यामुळे आपला चेहरा हा डल होतो. त्यामुळे ही रेमेडी फार उपयुक्त आहे. गर्ल्स असो या बॉईज असो, दोन्ही पण ह्या रेमेडीचा फायदा घेऊ शकतात. चला तर मग मी येथे हा फेस पॅक माझ्या चेहऱ्यावर लावत आहे. चेहऱ्यावर लावल्यावर 10 मिनिटांसाठी हा फेस पॅक तसेच चेहऱ्यावर राहू द्या. 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने आपल्याला हा चेहरा धुवून घ्यायचा आहे. पहा एका यूज मध्ये स्किन किती क्लिअर दिसत आहे. तर हा फेस पॅक आठवड्यातून 3 वेळेस लावा. तुम्हाला पण 100% रिझल्ट मिळेल. कॉम्प्लेक्शन आपला डार्क असो या गोरा असो, पण त्यात ग्लो असणे फार गरजेचं आहे. आपला चेहरा बेजान नसावा